वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये RTO विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलनामध्ये जळगावातील देखील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। आपण जळगावात RTO कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजपासून सर्व लिपिकांचं जे आहे या ठिकाणी काम बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। या कामासाठी ज्या असतात वाहनधारकांच्या वेगवेगळ्या कामांसाठी ज्या खिडक्या या ठिकाणी असतात त्या खिडक्या आज सर्वच खिडक्या या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे आजपासूनच या ठिकाणी जे आहे बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील देखील RTO विभागातील कर्मचाऱ्यांनी जे आहे सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यामुळे आजपासूनच जे आहे या ठिकाणी काम बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। RTO विभागाच्या प्रवेशद्वारावरच या ठिकाणी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू झाल्याचं या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे आणि या आंदोलनामध्ये जे कर्मचारी सहभागी झालेले आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगणार, आजपासून लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? आम्ही मोटर वाहन विभागातील RTO कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 16/6/2026 पासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। सदर संपात आमच्या विशेष मागण्या आहेत। आमच्या विभागाचे सेवा प्रवेश नियम आहेत ते तातडीने जारी करावेत। नंतर ज्या आकृती बंद लावलेले आहे 2021 पासून त्या आकृती बंदच्या तात्काळ अंमलबजावणी करावी। नंतर जे प्रशासकीय पदावरील प्रलंबित मागण्या आहेत आमच्या पदस्थापना वगैरे त्या बढत्या त्या तात्काळ मिळाव्यात। नंतर 10, 20, 30 कालबद्ध पदोन्नती आहे त्या बाबतीचा आम्हाला लाभ तात्काळ मिळावा यासाठीच्या पदनामाबाबत, तसंच आमच्या विभागातील जे कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, त्याचा पदनाम नवीन आम्ही मागणी केलेली आहे का त्याला एक रेप्युटेड नाव म्हणजे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन सहाय्यक असं देण्यात यावं। या अशा आमच्या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। जळगाव विभागातील नेमके किती कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि किती दिवसांपर्यंत हे आंदोलन तुमचं सुरू राहणार आहे? जळगाव कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये 40 गाव आणि भडगाव कार्यालय येतात, ते सर्व मिळून 40 ते 50 कर्मचारी टोटल मिळून आहे आणि हा संप हा बेमुदत स्वरूपाचा आहे असं मी करतो। याच्यामुळे सर वाहनधारकांच्या काही समस्या असतील त्यांचा खोळंबा होणार आहे तुमच्या आंदोलनामुळे, त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? नाही, तो जो खोळंबा होणार आहे ते जे कामाची वाटणी म्हणा की ते अधिकारी लेवलला होणार आहे, त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा कामाचा खोळंबा होणार नाही। तर अशा पद्धतीने जे आहे जोपर्यंत या ठिकाणी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे। सेवा प्रवेश नियम असतील किंवा आकृती बंद असतील, अशा वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि या मागण्यांसाठी आता राज्यभरातल्या RTO विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून आजपासून यांच्या बेमुदत आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 40गाव, बडगाव आणि जळगाव अशा तिघही ठिकाणच्या RTO विभागातील कार्यालय मिळून जवळपास 50पेक्षा अधिक लिपिक संवर्गातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले असून आजपासून या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधांवर या आंदोलनाचा काही प्रमाणात परिणाम जाणवणार असल्याचं आजपासून पाहायला मिळणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।